नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज वणी तालुक्यातील पिंपरी या गावात डॉक्टर साहेब देवरावजी भोयर यांच्या शेतामध्ये विगर बायोटेकचं नवीन रिसर्च क्रांतिकारी वाण विगर 7007 वर पीक पाहणी कार्यक्रम 16 आपण इथे घेतलेले आहेत। परिसरातील भरपूरशा शेतकऱ्यांनी विगर 7007 ची पाहणी केलेली आहे। याच्यामध्ये शेतकरी बांधव तर होतेच होते, सोबत महिला शेतकरी सुद्धा विगर 7007 चा प्लॉट पाहण्यासाठी आल्या होत्या। तर मी त्यांचं विगर बायोटेक तर्फे स्वागत करतो, अभिनंदन करतो। या शेताच्या शेतमालकीन सन्माननीय काकू, आपला परिचय सांगा। निशा देवराव भोयर आणि काका देवरावजी, डॉक्टर देवरावजी भोयर यांच्या शेतात हा सोहळा पार पडला। काकू, आता तर तुम्ही शेती पण करता, तुम्हाला विगर 7007 हे वाण कसं वाटलं? चांगलं वाटलं? दरवर्षी तुम्ही जे सोयाबीन लावत होते त्याच्यापेक्षा चांगलं आहे। सतत 1 महिना झाला पाऊस चालू आहे, त्याही परिस्थितीत आपलं जो वाण आहे विगर 7007 अतिशय सुंदर आणि चांगलं आहे। काका, तुम्ही काय सांगू इच्छिता आमच्या शेतकरी बांधवांना विगर 7007? विगर 7007 व्हेरायटीची खासियत एक आहे का त्यांना 3 दाण्याचे शेंगा भरपूर आहे आणि विशेष म्हणजे ब्रँचेस आहे, भरपूर ब्रँचेस करते आणि 3 दाण्याचे शेंगा. 3 दाण्याचे शेंगा आहे आणि ती व्हेरायटी चांगली आहे, कास्तकारांना घेण्यात काही हरकत नाही। विगर 7007 शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे, काही विषयामध्ये दुमत नाहीये। नाही. काका, आपण मागच्या वर्षी लावलं होतं विगर 7007? नव्हतं, पहिलं होतं, पहिल्याच वर्षी आहे। मग मागच्या वर्षी आपण विगर बायोटेकचं काय लावलं होतं? चना होता, महाकाल चना लावला महाकाल होता। चना होता। महाकाल चना कसं वाटलं? महाकाल चना आपल्याला 10 किलोची बॅग पेरली होती आपण हो. आणि चना इतका बढिया होता, म्हणजे व्यवस्थित चांगला उंच वाढला, ब्रँचेस होते आणि त्याने ॲव्हरेज पण भरपूर दिला। आपल्याला 10 किलोमध्ये चना मला 8 क्विंटल झाला। 10 किलो मध्ये 8 क्विंटल चना। 8 क्विंटल किती एकरात लावलं होतं? अर्धा एकर झाला। अर्धा एकर मध्ये 8 क्विंटल 8 क्विंटल चना। म्हणजे आता ज्याचं सोयाबीन निघणार आहे किंवा जे चण्याची प्लॅनिंग करत आहे त्यांना विगर बायोटेकचं रिसर्च चना महाकाल लावायला काहीच हरकत नाही। काही हरकत नाही, यावर्षी महाकाल मी जास्तीत जास्त लावला। यावर्षी तुम्ही महाकाल वाढवणार आहे आणि 7007 कसं राहील पुढच्या वर्षी? 7007 पण जास्त लावला। या परिसरात भरपूरशा शेतकऱ्यांनी विगर 7007 वाण लावले। हो, भरपूर आहे, सगळ्यांना चांगलं वाटत आहे चांगलं आणि शेतकरी सांगत असेल सुद्धा की माझ्या शेतामध्ये आहे। काही शेतकरी बांधव आपल्याला तिथे पण भेटले होते प्लॉटवर, की म्हणत होते की माझ्या शेतामध्ये याच्यापेक्षा चांगला प्लॉट आहे। नाही, चांगले प्लॉट सांगितले बरं। मी कंपनी प्रतिनिधी या नात्यानं सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करतो, विनंती करतो की येणाऱ्या या रब्बी हंगामामध्ये त्यांनी विगर बायोटेकचं महाकाल चना लावावं आणि येणाऱ्या खरीपमध्ये विगर बायोटेकचं रिसर्च सोयाबीन विगर 7007 ची लागवड करावी। धन्यवाद.